मंडळी, मी कोकणचा गोळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण आलो होती 3 प्रकारच्या मासेमारीसाठी. पहिली आपण जाळी टाकली ती म्हणजे मांदेलीची, आणि आता जस्ट जाळी टाकली पाण्यात ती म्हणजे पापलेटची, आणि आता आपण चाललो होती म्हणजे भिलज्यांची जाळ टाकायला. कारण की भरपूर वादळ गेला आणि आज समुद्र शांत झाला आहे, त्याच्यामुळे आपण आज जास्त जाळं घेऊन आलो आहे. तर बघूया आज आपल्याला कोणती आणि किती मच्छी मिळते, तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर 2 दिवस भरपूर वारा होता आणि आज सर्व समुद्र शांत झाला आहे. वारा नाही पण मध्येच पाऊस येतो, बघू शकता तिथे पावसाचे ढग आहेत पूर्ण, ते हळूहळू येतील, पण वारा अजिबात नाही आहे, त्याच्यामुळे आज मच्छी मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर बघू आज आपल्याला कोणती मच्छी. सूर्य येण्याच्या अगोदर आपल्याला ही जाळं टाकून घ्यायला पाहिजे, कारण की भिलजी मासा सूर्य येण्याच्या टायमातच लागतो, नाहीतर दिवसभर आपल्याला तो मासा का मिळत नाही. त्याच्यामुळे लवकर टाकून घेऊ आणि डायरेक्ट जाऊ ती म्हणजे आपली पापलेटची जाळं घ्यायला पहिली. तर मंडळी, आपली 16 ते 17 जाळं होती भिंजांची, तर ते आपले आता टाकून होत आली. आता पोचलोय ते म्हणजे आपण कोरले किल्ल्याजवळ टाकत टाकत. तर बघू आपल्याला आज किती भिलजी मासा मिळतोय, आणि थोड्याच वेळात येईल तो म्हणजे आता पाऊस. तर मंडळी, आपण पापलेटची जाळं घेतोय, पाऊस येते भरपूर आज, म्हणून आपल्याला शूट करायला नाही मिळत. आणि आज आपल्याला जेलीफिश पण भरपूर आलेत, बघू शकताय, त्याच्यामुळे भरपूर त्रास होते. डायरेक्ट भेटू आपण जाळं घेतल्यावर. पापलेट बघू शकताय, 5-6 पापलेट आलीत, पण आज जेलीफिश भरपूर आलीत, तर बघू शकताय. तर मंडळी, आपल्या आता पापलेटची जाळी घेऊन झाली, सर्व जास्त नाही, 7-8 पापलेट आलीत, आणि जेलीफिश आज पण भरपूर आले होते. आज पाऊस आहे, त्याच्यामुळे आपल्याला शूट काय करायला जमत नाही, बघू शकता परत भरपूर पाऊस येते, त्याच्यामुळे कॅमेरा आपल्याला बंद करावा लागेल. आपण आता मांदेलीची जाळं घेतोय, पाऊस आहे त्याच्यामुळे आपल्याला शूट काय करायला जमत नाही. बघू शकता आज मांदेली आपल्याला थोडी लागली. मांदेली आज पाऊस पण बघू शकता भरपूर येते, आणि आज मांदेली जरा जास्त नाही पण हाय, आज एकदम चांगल्या साईजची. आणि यांची नाही का मजा. एक मांदेली टाकल्यावर बघा किती येतात खायला. आपली मांदेलीची जाळं पण घेत आलो आहे, बघू शकता पुढे आपला बावटा आहे. जवळजवळ 1 ते 2 जाळंच बाकी आहेत. आज मांदेली बघा इथे जास्त लांब नाही, तो रेवदंडा ब्रिज समोर दिसते तो, आणि हा कोरलाई किल्ला. आणि मांदेली बघा एकदम ताजी मंदिला. आणि हे बघा मंदिला खायला कोण आले. लागेल का पटापट. अच्छी मंदिर आहे का, एकदम सोना, एकदम चमकते, आणि पाऊस कंटिन्यू पाऊस पडते. आणि आज जेलीफिश पण भरपूर आलेत आपल्याला. पापलेटांच्या जाळीमध्ये तर भरपूर आले होते. बघा काय सगळे मंदिला खायला आले, जवळजवळ 100 पेक्षा जास्त आहे का मंदिला. जसे जसे त्यांना मंदिला दिसतात तसं तसे आपल्या जवळ येतात. आपली मंदिराची जाळं आता घेत आली सगळी. मांदेलीची जाळं घेतल्यावर जाऊ ती म्हणजे डायरेक्ट भिलज्यांची जाळं घ्यायला. आपली ही पापलेटची जाळं घेतलीच सर्व, आणि आता मंदिराची जाळं शेवटचा जाळ बाकी आहे. आणि बघा किती आले. तर मंडळी, आपली आता मांदेलीची जाळी सर्व घेऊन झालीत, आणि आता सुरुवात केली ती म्हणजे भिलज्यांची जाळं घ्यायला. आपल्याला जास्त भिलजी का आज लागली नाही, आणि आजची पापलेट बघू शकताय, जास्त नाही पापलेट, 7-8 आहेत, पण आहेत चांगल्या साईजचे आहेत. पापलेटच्या जाळांमध्ये सुद्धा जेलीफिश भरपूर आले होते.
आणि एक शिंगाला एकदम मस्त आहे. पापलेट भिलजा खायला के गाय बघू शकता कसले आले. डायरेक्ट जालावर उडी मारतात. आणि भिलजांच्या जालावर सुद्धा जेलीफिश येतात आज. आणि आता परत आलाय तो म्हणजे पाऊस. जमतेम 5 मिनिटं थांबते आणि लगेच परत येते. का जायचं नाव घेत नाही. आज वारा काय नाही पण पाऊस येते नुसता. हे बघा जेलीफिश. जर लागलं तर अंगाला भरपूर खाज येते, त्याच्यामुळे नीट काढायला लागते जाळातून आधीच. डायरेक्ट पटापट जाला घेऊ आणि जाऊ ते म्हणजे घरी. कारण की जाळातली आपली मांदेली पण काढायची आहे भरपूर. ते जेलीफिश आले त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाला आज. जाळं घ्यायला पण सावकाश घ्यायला लागतात. तर मंडळी आपली आता सगळी जाळं घेऊन जायली. भिलजांची पण होती, पापलेटची होती आणि मांदेल्याची होती. तुम्हाला दाखवतो आज कोणती आणि किती मच्छी भेटली. आता 2 मिनिटात पोचू ते म्हणजे आपण किनाऱ्यावर. सकाळपासून भरपूर पाऊस होता, आता थोडा ऊन आलाय. 2 दिवस अगोदर भरपूर लाटा होत्या आणि आज जरा सापच कमी झाल्यात. तरी पण येतात नॉर्मल साईजच्या, पण त्यांच्यात जाऊ आपण आधी. एक लाट अशी घ्यायची आणि डायरेक्ट जायचं ते म्हणजे किनाऱ्यावर. स्पीड बघू शकताय एकदम फास्ट. एक लाट अशी घ्यायची मागे, त्याच्यात एकदम फुल स्पीडला होडी चालवायला लागते. आता डायरेक्ट भेटू ते म्हणजे वरती गेल्यावर. आत्ताच किनाऱ्याला पोचलोय आपण. एक साईडला मंदीला झटक्याला केली सुरुवात आणि एक साईडला गेली ती म्हणजे भिंजे काढायला सुरुवात. देखो आज आपली मावरा किती जमते ते. आपल्या त्या भिंजा झटकून झाले ना जरासे. आणि या साईडला देखू शकता आपली मंदीला आजची. ते पुन्हा आता जसे जसे साठणे येतील तसे तसे आपण त्यांना देऊ. कितीने आज 500. आज रेट आहे एका टोपल्याचा 500 रुपये. तर मंडळी आज आपली मच्छी सोडवताना भरपूर टाइम गेला. जवळजवळ 8ला आलो होतो ते आता जवळजवळ वाजले ते म्हणजे 11. जवळजवळ 3 ते 3.5 तास गेले आपल्याला मच्छी काढायला. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.